Dear student, today we will see theorem of angle between tangent and secant. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्शिका छेदिका कोणाचा असणारे काही प्रमेय जे आहे तर ते प्रमेय त्या ठिकाणी पाहणार आहोत. थिअरम, if an angle has its vertices on the circle, काय सांगितलेलं आहे की शिरोबिंदू वर्तुळावर असणाऱ्या कोणाची एक भुजा, काय सांगितले की इफ एन अँगल हॅज इट व्हर्टेक्स ऑन द सर्कल, इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड द अदर intersect the circle in one more point, then the measure of the angle is half the measure of its intercepted arc. ही शिरोबिंदू वर्तुळावर असणाऱ्या कोणाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि दुसरी असणारी जी काही भुजा जी आहे तर ती दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूमध्ये त्या ठिकाणी स्पर्श करत असेल तर त्या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म त्या ठिकाणी असतं. आता याच्यासाठी आपल्याला 3 डायग्राम त्या ठिकाणी आपण काढणार आहोत. त्याच्यापैकी एक डायग्राम त्या ठिकाणी मी काढले. आता ही जी काय असणार जी काही फर्स्ट डायग्राम जी आहे तर याच्यामध्ये आपल्याला गिव्हन मध्ये काय काय लिहिलेलं आपल्याला की अँगल ABC, हा अँगल ABC काय दिसते पहा. पहिल्यांदा मी म्हणताना काय म्हणते लिहिते पण गिव्हन मध्ये लेट O be the center of the circle. दिलेलं जे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाचा असणारा काही केंद्र जो आहे तर तो केंद्र काय म्हणून त्या ठिकाणी आपण O त्या ठिकाणी म्हणू. बरोबर. पुढे त्याच्यानंतर आता हे सर्वसाधारणपणे ही जे असणारे जे काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम मध्ये काय करायचे आता काय लिहिलेले की लाईन DBC इज टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट C, सॉरी ॲट पॉइंट B. गिव्हन मध्ये काय म्हणतो की लाईन DBC is tangent to the circle at point B. रेषा DBC काय आहे वर्तुळाला B बिंदूपाशी त्या ठिकाणी स्पर्शिका जी आहे तर ती स्पर्शिका त्या ठिकाणी. बरोबर. पुढे आता सेगमेंट BA is the chord of the circle. जी काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळाची AB ही त्या ठिकाणी काय आहे जीवा आहे. त्याच्यानंतर पॉइंट X या ठिकाणी पॉइंट X of the circle is on the C side. म्हणजे ही जी काही बाजू जी आहे तर तिची C side of the line कोणती येणाऱ्या पुढे ही जी काही BA of the line BA and point या बाजूला दाखवल्या कोणत्या ठिकाणी तो Y of the circle is on D साइड, म्हणजे D बाजूला त्या ठिकाणी D साइड ऑफ
this side of line AB. बरोबर. काय काय सांगितलं या ठिकाणी, तर या ठिकाणी पॉइंट असणारा जो काही एक्स जो आहे तर तो एक्स कुठे आहे, ज्या बाजूला त्या ठिकाणी सी आहे. बरोबर. तर लाईन असणारी जी काही बी जी आहे तर त्या बीच्या ज्या बाजूला सी आहे तर त्या बाजूला काही एक्स आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येतं दिसतंय की पॉइंट वाय जो आहे तर तो वाय कुठे आहे, सर्कलची असणारी काही डी साईड जी आहे तर त्या डी साईड म्हणजे जी काही रेषा जी आहे तर त्या एबी रेषेच्या डी बाजूला आहे. बरोबर. त्याच्यानंतर पाहता प्रूव्ह आपल्याला सांगितले, काय सिद्ध करायला सांगितले, टू प्रूव्ह. काय सांगितले, मेजर ऑफ द अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आता या ठिकाणी मेजर ऑफ अँगल म्हणजे एबीसीचं असणारे जे काही माप पहा काय सांगितलेले, अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क. आता या ठिकाणी आर्क जे आहे तर ते आर्क कोणते असणार आहे, ए एक्स कोणती आहे, बी. आर्क ए एक्स बी. बरोबर. पण आता काय करणार की कन्सिडरिंग अँगल ए बी सी अँड आर्क ए एक्स बी इंटरसेप्टेड बाय इट, वी सी फ्रॉम द फिगर दॅट ए एक्स बी हा जो काय ए एक्स बी जो आहे काय सांगता येईल, मे बी ए सेमी सर्कल. म्हणजे ए एक्स बी जे आहे तर ते काय असेल, अर्धवर्तुळ असेल. किंवा पुढे आपण म्हणणार आहे की मे बी ए मायनर आर्क, किंवा त्या ठिकाणी ते कसं असेल, ए एक्स बी त्या ठिकाणी लघु कंस असेल. किंवा तिसरा पर्याय आपण पाहणार आहे, आर मे बी ए मेजर आर्क, किंवा ए एक्स बी जो आहे तर तो कसा असेल, विशाल कंस असेल. वी डील विथ दिस केसेस सेपरेटली. या तीन असणाऱ्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टीचा आपण सेपरेट विचार त्या ठिकाणी करणार. येते पाहता काय काय लिहितो आपण तर ते लक्षात घ्या. पाहता पुढे की आपण काय लिहिलेलं आहे, कन्सिडरिंग अँगल एबीसी अँड द आर्क एक्स बी. या ठिकाणी कोण एबीसी आणि असणारा जो काही कंस एक्स बीचा आपल्याला त्या ठिकाणी विचारतात. जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारा जो काही एक्स बी जो आहे तर तो त्या ठिकाणी सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ असेल तर, त्याच्यानंतर एक्स बी जो आहे तर ते एक्स बी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले की असणारा जे काही मायनर आर्क असेल, लघुवर्तुळ कंस असेल, त्याच्यानंतर मेजर आर्क असेल म्हणजे त्या ठिकाणी विशाल वर्तुळ कंस जर असेल तर या प्रत्येकाचा आपण त्या ठिकाणी सेपरेट विचार करतो. आता पहिला आकडा की व्हेन द अँगल एबीसी इंटरसेप्ट ए सेमी सर्कल. समजा त्या ठिकाणी असणारा तो काही कोण एबीसी जो आहे तर तो कोण एबीसी काय करता दिसतोय की कंस ए एक्स बी हे जे काही त्या ठिकाणी इंटरसेप्ट केलेलं आहे ते जर अर्धवर्तुळ जर असेल तर काय करता येईल पहा की द क्वाड बी ए पासेस थ्रू द सेंटर. अर्धवर्तुळ जर असेल तर ही जी काही जीवा जी आहे तर ती जीवा काय होता दिसते आपल्याला, केंद्र जे आहे तर त्या केंद्रामधून त्या ठिकाणी जाता दिसते. आता केंद्रामधून जर जात जर असेल तर पहा या ठिकाणी ही काय झाली तर त्या ठिकाणी रेडियस झाली आणि ही काय झाली तर त्या ठिकाणी टँजेंट झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी टँजेंट थेरम म्हणजे स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या प्रमाणानुसार याचं माप किती होईल तर त्या ठिकाणी 90 अंश त्या ठिकाणी. आणि म्हणून पहा पुढे मी त्या ठिकाणी लिहितो की इन दॅट केस जी काही जीवा जी आहे तर ती जीवा जर त्या ठिकाणी काय होत असेल वर्तुळामधून जर त्या ठिकाणी जर पाथ जर होत असेल तर काय सांगता येईल की अँगल ए बी सी इज इक्वल टू 90. कशावरून म्हणणार आपण, टँजेंट थेरम. ही झाली त्रिज्या, ही झाली स्पर्शिका, स्पर्शिका त्रिज्या लंबतेच्या प्रमाणानुसार याचं माप किती असणार आहे 90. पाठ पुढे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते की मेजर ऑफ आर्क एक्स बी
हा काय आहे, सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल असेल तर याचं मेजर किती असायला पाहिजे, 180. येते 180 त्या ठिकाणी असलं पाहिजे. ही ऑल्सो सिन्स मेजर ऑफ आर्क XB AXB इज इक्वल टू किती असणार आहे, 180 डिग्री, 180 अंश त्या ठिकाणी असणार. म्हणजे 180 अंश जर असेल तर पुन्हा पहा, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. बरोबर, असं आपल्याला लिहित आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पुढे इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क XB किती आहे, तर त्या ठिकाणी ते 180 आहे. म्हणजे किती आलं तर त्या ठिकाणी 90 डिग्री त्या ठिकाणी. बरोबर, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, काय सांगता येईल, तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ही XB किंवा BXA काही म्हणतात, इज इक्वल टू आर्क BXA. बरोबर, असं आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करणार. आता दुसऱ्या केसमध्ये काय करणार आपण की व्हेन अँगल ABC इंटरसेक्ट ए मायनर आर्क, की कोण ABC जो आहे तर तो काय करता नसतो, लघु कंस जो आहे तर तो लघु कंस त्या ठिकाणी आंतरखंडित करतो. अशी आकृती आपण त्या ठिकाणी काढू. पुढे आता बी आकडा आपल्याला पाहायचा आहे की व्हेन अँगल ABC इंटरसेक्ट ए मायनर आर्क ॲज शोन इन द फिगर. तर या ठिकाणी कोण ABC जो आहे तर तो कोण ABC काय करता दिसतोय की लघु कंस AXB त्या ठिकाणी इंटरसेक्ट करतो. असं जर असेल तर पहा काय सांगता येईल आपल्याला, द सेंटर लाईज, हा जो काही वर्तुळाचा असताना जो काही केंद्र जो आहे तर तो केंद्र कुठे आहे, अँगल ABCच्या कसा आहे, बाह्य भागामध्ये आहे. म्हणजे इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल ABC. बरोबर, आणि म्हणून पहा पुढे बी आकडा या ठिकाणी मी लिहितोय. बी काय लिहिता येईल बी आपल्याला, तर द सेंटर lies in the exterior of angle ABC. ही कोण ABC जो आहे तर त्या कोण ABC जर त्या ठिकाणी लघुकंस जो आहे तर लघुकंस जर त्या ठिकाणी आंतरखंडित केलेला जर असेल तर काय आता दिसते, वर्तुळाचा केंद्र जो आहे तर तो कोण दिसते, कोण ABC जो आहे तर त्या कोण ABCच्या पुढे आहे, बाह्य भागामध्ये त्या ठिकाणी आहे. बरोबर, मग आता याच्यावरून पहा आपल्याला वी हॅव की असं जर असेल तर कोण ABC जो आहे तर त्या कोण ABCचा असणारे जे काही माप जे आहे तर ते माप आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. इथे आता पुढे आपल्याला काय करायचंय की अँगल ABCचं माप काढायचं. आता अँगल ABCचं माप कसं काढता येईल आपल्याला, तर हा जो काही 90 डिग्री जो आहे तर त्या 90 डिग्री मधून या अँगलचं माप काय करावं लागेल, वजा त्या ठिकाणी. बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी पहा की अँगल ABC इज इक्वल टू ABCचं माप काय करायचं, 90 अंश मायनस कोणतं असणार आहे, त्या अँगलचं माप त्या ठिकाणी वजा करायचं, अँगल ABO. लिहिता अँगल ABO असं आपल्याला त्या ठिकाणी लिहिलं आहे. बरोबर, किंवा त्या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ अँगल ABO याचं माप करायचं. म्हणजे कोणत्या, या कोणाचं माप आहे. या कोणाचं माप कसं काढता येईल, तर 90 मधून काय करावं लागेल, ABCचं माप त्या ठिकाणी वजा करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला लिहिता येईल की 90 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल ABC. येते पुन्हा एकदा पहा की
ओचं माप काढायचे. ते माप कसं काढणार? 90 अंशामधून या कोणाचं माप त्या ठिकाणी आपण बघा. पहा पुढे आपल्या लक्षात येत नसते की ओबी आणि ओए काय आहे? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. एकाच वर्तुळाच्या जर त्रिज्या जर त्या ठिकाणी जर असतील तर हा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल काय झाला? तर आयसोसेलस ट्रायंगल झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. समद्विभुज त्रिकोण जर झाला तर त्या समद्विभुज त्रिकोणाची पायालगतची हे असणारे काही कोण जे आहेत तर हे पायालगतचे कोण कसे असतील? एकरूप त्या ठिकाणी असतील. म्हणजे याचं जेवढं माप असेल तेवढं याचं त्या ठिकाणी माप असणार, बरोबर. आणि म्हणून आपण पहा आता या कोणाचं माप आपल्याला लिहायचंय तर अँगल BAO. काय लिहिते मी की मेजर ऑफ अँगल BAO इज इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री मायनस अँगल ABC. का? तर आपल्या लक्षात येतं नसते की ट्रायंगल AB कोणता? आता इथे पहा ABO इज आयसोसेलस ट्रायंगल. हा जो काही त्रिकोण जो आहे तर तो त्रिकोण कोणता दिलेला आपल्याला? समद्विभुज. मग समद्विभुज त्रिकोण जर असेल तर याची पायालगतचे कोण कसे असतात तर त्या ठिकाणी एकरूप असतात. म्हणजे या कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच याही कोणाचं असणार जे काही माप जे आहे तर ते माप त्या ठिकाणी असेल. येते. आता या ठिकाणी समजा मी याला इक्वेशन नंबर काय म्हटलं? 1 त्या ठिकाणी म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी. तर आपण काय करू की इक्वेशन 1 आणि 2 ची काय करू? ऍडिशन त्या ठिकाणी. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 याची डाव्या बाजूमध्ये डावी बाजू आपण त्या ठिकाणी ऍड करू. मेजर ऑफ अँगल ABO प्लस मेजर ऑफ अँगल BAO इज इक्वल 90 प्लस 90. तेव्हा प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी ऍडिशन करू. 90 डिग्री प्लस किंवा लिहिताना असं लिहितो 90 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल ABC प्लस 90 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल ABC. पुढे की मेजर ऑफ अँगल ABO प्लस मेजर ऑफ अँगल BAO इज इक्वल 90 डिग्री 90 डिग्री की झाली 180 डिग्री. त्याच्यानंतर मायनस मेजर ऑफ अँगल ABC आणि मायनस मेजर ऑफ अँगल ABC त्यांची सरळ ऍडिशन होईल. तर ती ऍडिशन आली 2 मेजर ऑफ अँगल ABC. अशा पद्धतीचं असणार जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. येते. आता याच्यानंतर पुढे काय करता येईल आपल्याला की आपण काय करू? हा जो काही 180 जो आहे तर तो काय करू? दोन्ही बाजूंमधून त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करू. याचं काही करू आपण तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूमधून त्या ठिकाणी 180 जो आहे तर तो 180 काही करू तर त्या ठिकाणी पहा काय करता येईल आपल्याला पुढे. पाहता की अँगल कोणता आहे? ABO जे हा एक अँगल आहे प्लस मेजर ऑफ अँगल BAO या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. म्हणजेच या ठिकाणी अँगल ABO प्लस मेजर ऑफ अँगल BAO प्लस कोणता असणार आहे? पहा प्लस कोणता असणार आहे? या ठिकाणी मी लिहितो की मेजर ऑफ अँगल BOA बरोबर. या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश असणार. परंतु पहा या ठिकाणी मी लिहिताना असं लिहितो की मेजर ऑफ अँगल ABO प्लस मेजर ऑफ अँगल BAO प्लस मेजर ऑफ अँगल BOA त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश त्या ठिकाणी असणार, बरोबर. त्याच्यापैकी हे दोन कोण आपल्याला दिलेले, या कोणाचं माप, या दोन कोणांचं माप कसं असणार आहे?
तर या ठिकाणी पहा की मेजर ऑफ अँगल ABO प्लस मेजर ऑफ अँगल BAO इज इक्वल टू काय म्हणतो मी 180 हा प्लस आहे या बाजूला नेला तर तो आला मायनस मेजर ऑफ अँगल BOA. ज्या ठिकाणी याचा असणार ते काही माप जे आहे तर ते माप काय लिहिता येईल आपल्याला 180 वजा मेजर ऑफ अँगल BOA त्या ठिकाणी लिहिताना काय लिहितो याच्याऐवजी काय लिहितो मी 180 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल BOA इज इक्वल टू 180 मायनस 2 मेजर ऑफ अँगल ABC. बरोबर. पुढे या ठिकाणी 180 आहे, इथे सुद्धा काय आहे 180 आहे. हे एकमेकांना जात. इकडे मायनस साईन आहे, इकडे सुद्धा काय आहे मायनस साईन आहे. जी दोन्ही बाजूंची चिन्ह जर बदलली तर ते काय होईल आपल्याला त्या ठिकाणी प्लस त्या ठिकाणी होईल. म्हणजे त्या ठिकाणी पहा की मेजर ऑफ अँगल BOA इज इक्वल टू 2 मेजर ऑफ अँगल ABC असं आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. बरोबर. आता याच्यानंतर पुढे की अँगल BOA हा जो काही अँगल जो BOA जो आहे तर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क कंस कोणता आहे AXB त्या ठिकाणी ते पुढे आपल्याला म्हणता येईल. बट मेजर ऑफ अँगल कोणता BOA इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क XB. अंतर्लिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या कसं असतं निम्म ते. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला जे या BOA जे आहे तर त्या BOA च्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला 1/2 मेजर ऑफ आर्क AXB त्या ठिकाणी लिहिता येईल. बरोबर. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा याच्याऐवजी काय लिहितो मी त्या ठिकाणी 1/2 मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू 2 मेजर ऑफ अँगल ABC. येते किंवा पुढे हेच आपल्याला ही सर्वसाधारणपणे आता इथे लिहिताना आपल्या या ठिकाणी चूक होताना दिसते. काय चूक होताना दिसते पहा की हा जो काही जो आहे तर तो त्या ठिकाणी सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्याशी संबंधित लघुकंसाचं माप कसं असतं सारखंच असतं. म्हणजे BOAचं असणारे जे काही माप जे आहे तर ते माप काय असणार आहे मेजर ऑफ आर्क X असं जर असेल तर इथे काय असणार आहे फक्त मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू 2 इंटू मेजर ऑफ अँगल ABC. तर हेच मी असं लिहितोय की 2 मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AXB. तो या ठिकाणी मल्टिप्लाय इकडे आला तर तो काय होईल तर त्या ठिकाणी डिव्हाइड त्या ठिकाणी होईल. म्हणजे मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXB असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवत येते. याच्यानंतरची तिसरी केस आपल्याला पाहिजे. काय केस पाहिजे की व्हेन अँगल ABC इंटरसेक्ट ए मेजर आर्क. कोण ABC जो आहे तर तो कोण ABC काय करताना दिसतो विशाल कंस जो आहे तर तो विशाल कंस जर त्या ठिकाणी आंतरखंडित करत असेल तर आता तिसरी कंडिशन आपल्याला पाहिजे की व्हेन अँगल ABC इंटरसेप्ट ए मेजर आर्क. आता काही कोण ABC जो आहे तर तो कोण ABC काय करताना दिसतोय तर या ठिकाणी मेजर आर्क म्हणजे त्या ठिकाणी विशाल कंस जो आहे तर तो विशाल कंस त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आंतरखंडित करत असेल तर काय सांगितलंय द सेंटर लाईज इन द इंटेरियर ऑफ द अँगल ABC. तर वर्तुळाचा केंद्र काय दिसते आपल्याला त्या ठिकाणी आता काही कोण ABC जो आहे तर त्या कोण ABCच्या अंतर्भागात त्या ठिकाणी असेल तर पहा तर आपल्या लक्षात येतं नसते की अँगल DBA काय करताना दिसतोय इंटरसेप्ट ए आर्क कोणता AYB येते पहा या ठिकाणी लिहितो मी वी हॅव
angle DBA, angle DBA intersects arc AYB. काय करता निसते AYB काय करता निसते इंटरसेप्ट त्या ठिकाणी करता. मग त्या ठिकाणी इन्स्क्राइब अँगल थेरम नुसार या ठिकाणी अँगल DBA इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क कोणता असणार आहे AY असणार आहे AY. कशावरून लिहिलं आपण आंतरलिखित कोनाच्या प्रमेय. आता काही आंतरलिखित कोन जो आहे तर तो काय करता नसतो हा कंस त्या ठिकाणी आंतरखंडित त्या ठिकाणी करता दिसतो. आता आपल्याला DBA चं माप आपलं कसं लिहिता येईल तर या ठिकाणी पहा मी बाजूला लिहितो की अँगल DBA प्लस अँगल ABC हे दोन्ही असणारे जे काही अँगल जे आहे हे दोन्ही अँगल जर आपण जर पाहिले तर लिनियर पेअर अँगल आहे, रेषीय जोडीतील कोन आहे. आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश त्या ठिकाणी असते. आपल्याला DBAचं माप करायचं. DBAचं माप म्हणजे काय असेल 180 मधून हे वजा करावं लागेल. म्हणजेच अँगल DBA इज इक्वल टू 180 मायनस अँगल ABC असं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. येते आणि म्हणून पहा मी काय लिहितो याच्याऐवजी की 180 डिग्री मायनस अँगल ABC इज इक्वल टू पुढे पहा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला कोणती आर्क आहे आर्क AYB इथे लिहितो मी की मेजर ऑफ आर्क AYB प्लस मेजर ऑफ आर्क AXB. पुन्हा लक्षात घ्या की मेजर ऑफ आर्क AYB प्लस मेजर ऑफ आर्क AXB म्हणजे संपूर्ण वर्तुळ कंस मिळतात. आणि संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं 360 अंश असतं. किती असतं 360 अंश. आपल्याला याचं पाहिजे म्हणजे याचं काय करावं लागेल ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क AYB इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क AXB. म्हणजे त्या ठिकाणी AYBचं असणार जे काही माप जे आहे तर ते माप आपल्याला कसं लिहिता येईल 360 मधून हे आपल्याला त्या ठिकाणी मायनस करावं. म्हणजे हेच मी त्या ठिकाणी लिहितो पहा 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AYB. मेजर ऑफ आर्क AYB किती आलेले 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क AXB. बरोबर असं त्या ठिकाणी आपल्याला आहे. आता याच्यानंतर पुढे काय करता येईल आपल्याला ही 1/2 काय करू आपण आतमध्ये घेऊ. 1/2 जर आतमध्ये जर घेतलं तर पहा काय होईल की 1/2 इंटू 360 डिग्री मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. 2 ने 360 ला डिवाइड केलं तर किती आलं 180 मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. आपलं काय आहे इकडे पहा की 180 मायनस अँगल ABC. बरोबर पुढे प्लस 180 आणि प्लस 180 हे पुन्हा काहीतरी कॅन्सल होतील. म्हणजे शिल्लक राहते अँगल ABC इज इक्वल टू मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क AXB. दोन्ही बाजूंची साईन बदलून टाकू आपण. साईन बदलली तर काही अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXB असं आपल्याला त्या ठिकाणी ते सिद्ध करायचं. जे तिन्ही कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं आणि याच्यावरून फायनल आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. पहा काय दाखवू शकतो पहा पुढे दस इन एव्हरी केस आता एव्हरी केस म्हणजेच काय की सेमी सर्कल असेल तर मेजर आर्क असेल तर किंवा पुढे आपण दाखवलेले मायनर आर्क असेल तर
म्हणजे त्या ठिकाणी ते अर्धवर्तुळ असेल, लघुकंस असेल, विशाल कंस असेल तर काय दाखवले. दस इन एव्हरी केस वी हॅव शोन दॅट काय दाखवले प्रत्येक वेळेला की अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AXB असं आपण काय करू शकतो तर त्या ठिकाणी दाखवू शकतो. इथे एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.